पाठ 10वा ऐतिहासिक काळ. आपण यापूर्वी बघितलं की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी ग्रंथ, हस्तलिखित असा लिखित पुरावा उपलब्ध होतो त्याला म्हणायचं ऐतिहासिक काळ. सर्व प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये विकसित लिपींच्या आधारे लेखन केलं जात होतं. म्हणजेच नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर नवाश्मयुगाचा प्रागैतिहासिक काळ संपला आणि ऐतिहासिक काळ सुरू झाला असं आपल्या लक्षात येतं. मानव आणि इतर प्राणी यांना असलेल्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्या सभोवताल असलेला परिसर आणि निसर्ग यांच्यावरच अवलंबून राहावं लागतं. पण या गरजा भागवताना इतर प्राणी त्यांचा परिसर आणि निसर्ग यामध्ये फारसा बदल करत नाहीत. म्हणजे बघा, अस्वल गुहेत राहतं, माकड झाडावर राहतं, पण माणूस मात्र घर बांधतो. म्हणजेच काय करतो तर त्याच्या परिसराचं जे काही नैसर्गिक रूप असतं ते थोड्या प्रमाणात का होईना बदलतो. आता इतर प्राणी निसर्गात मिळणारे अन्न पदार्थ किंवा इतर दुसरे प्राणी खातात. माणूसही निसर्गात मिळणारे अन्न पदार्थच खातो, पण आहे त्या स्वरूपात तसेच कच्चेच्या कच्चे खात नाही. तर तो काय करतो, ते अन्न पदार्थ भाजतो, शिजवतो, म्हणजेच त्यामध्ये थोडा बदल करतो. याला म्हणायचं संस्करण. अशाच पद्धतीने तो सर्वच पदार्थांवर काही ना काही संस्करण करतो. दगड आणि धातू यांच्यावर संस्करण करतो आणि वेगळी हत्यारं आणि वस्तू बनवतो. मातीपासून भांडी आणि विटा तयार करतो. कापसापासून सूत बनवतो आणि सुतापासून कापड तयार करतो. थोडक्यात काय तर निसर्गातून जे काही मिळतं त्याचं स्वरूप तो स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो. आणि हे करण्यासाठी कशाची गरज असते? अर्थातच कौशल्याची. म्हणजे हवी ती वस्तू घडवण्याआधी तो त्याबद्दल विचार करतो, ती वस्तू घडवण्यासाठीच्या वेगळ्या वेगळ्या कल्पना राबवतो, श्रम करतो आणि मग त्यातून ती वस्तू निर्माण करतो. तर कला आणि परंपरा यांचं ज्ञान जे प्रत्येक पिढीला होतं ते त्यांनी पुढच्या पिढीकडे सोपवलं. आणि त्यामुळे एकमेकांना हे सांगणं किंवा इतर वैचारिक देवाणघेवाण, शंका ह्याच्यातून भाषा पण समृद्ध होत गेली. तर वेगळी वेगळी कला, कौशल्य, परंपरा यांचं आधीच्या पिढ्यांकडून मिळालेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे बदलली गेलेली जीवन पद्धती म्हणजे आपली संस्कृती. नवाश्मयुगीन संस्कृती ही कृषी प्रधान जीवनावर आधारलेली होती. शेतीचं उत्पादन चांगलं होण्यासाठी सुपीक जमीन आणि बारमाही पाणी पुरवठा यांची गरज असते. साहजिकच नवाश्मयुगीन मानवांनी नद्यांच्या काठावर त्यांची गावं वसवली आणि या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नवाश्मयुगीन संस्कृतींचा विकास झाला. वेगळ्या वेगळ्या कौशल्यांच्या आधाराने उत्पादनात वाढ झाली, चाकाचा उपयोग केला गेला, व्यापारात भरभराट झाली आणि विकसित लिपींचा वापर या सर्व गोष्टींमुळे नवाश्मयुगीन संस्कृतींमधून नागरी संस्कृती उदयाला आली. जगातल्या 4 प्रदेशांमध्ये साधारणपणे एकाच कालखंडात म्हणजे इसवी सनापूर्वी सुमारे 3000 वर्षांपूर्वी नागरी संस्कृती उदयाला आल्या. हे 4 प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन. या संस्कृतींना नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती म्हणतात. पहिली संस्कृती मेसोपोटेमिया. हे एका प्रदेशाचं नाव आहे. याचा अर्थ 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजेच दुआब. प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या मधला प्रदेश. या दोन्ही नद्या प्रामुख्याने तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशांमधून वाहतात. मेसोपोटेमियामधली प्राचीन नगरं ऊर, उरुक आणि निप्पूर. दुसरी संस्कृती म्हणजे इजिप्त. आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. तिच्या खोऱ्यातील ही समृद्ध संस्कृती. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. नाईल तिच्या काठांवर जो गाळ आणून टाकते त्यामुळे काठाची जमीन अगदी सुपीक आहे. इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पुराचं पाणी साठवायचे आणि त्यातला गाळ खाली बसला
की त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करत असत. तिसरी संस्कृती म्हणजे चीनची नागरी संस्कृती. चीनमधल्या होयांग हो नदीच्या खोऱ्यात हिचा विकास झाला. चीनी परंपरेनुसार हुआंगदी राजांनी शेती, पशुपालन, चाकांची वाहनं, नौका, वस्त्रे यांची सुरुवात केली, तर राणीनं रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचं तंत्र शोधून काढलं. चीनमधली महत्वाची शहरं लोयांग, बीजिंग आणि चांगान. यानंतर हडप्पा संस्कृती, भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती. ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहेंजोदडो ही स्थळं पहिल्यांदा उजेडात आली. आता ती पाकिस्तानात आहेत. या संस्कृतीची भारतातली काही प्रसिद्ध स्थळं म्हणजे गुजरातमधील लोथल आणि धोलावीरा, राजस्थानमधली कालीबंगन. या संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती. एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत ही घरं असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारं आणि प्रशस्त घरं ही या नगरांची वैशिष्ट्य. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारं, घरोघरी स्नानगृह, शौचालय अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत, ज्यांना स्वतंत्र तटबंदी होती. मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचं वैशिष्ट्य. या भांड्यांचा रंग लाल होता आणि त्यावर पिंपळपान किंवा माशांचे खवले अशी सुबक नक्षी असे. रंगीत दगडापासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर कुशल होते. हडप्पा संस्कृतीचे लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावेत असं तिथं मिळालेल्या मातीच्या मूर्ती आणि मुद्रा यांच्या आधारे मानलं जातं. प्राचीन नागरी संस्कृतींमध्ये खेळ आणि मनोरंजनामध्ये शिकार आणि कुस्ती हे प्रकार होते, तर पट आणि सोंगट्यांचे खेळही खेळले जात. प्राचीन इजिप्तमध्ये सेनात हा बुद्धिबळाशी साम्य असलेला पट सोंगट्यांचा खेळ लोकप्रिय होते. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननात मुलांची विविध प्रकारची खेळणी म्हणजे मातीच्या भिंगऱ्या, शिट्ट्या, खुळखुळे, बैलगाड्या, चाकावरचे प्राणी आणि पक्षी सापडले आहेत. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये संगीत आणि नृत्य यांना असलेलं महत्त्व वाद्यांवरून लक्षात येतं. बालाग नावाचं एक तंतुवाद्य मेसोपोटेमियात प्रचलित होतं. तसंच सारंगी, झांजा, खुळखुळे, बासरी, ढोल ही वाद्य वाजवली जात. इजिप्तच्या राजांना फॅरो म्हणत ते उत्सव प्रसंगी स्वतः नृत्यामध्ये सहभागी होत. मोहेंजोदडो येथे उत्खननात नर्तिकेची कांस्यमूर्ती सापडली आहे. अशा प्रकारे अश्म युगापासून सुरू झालेली मानवी संस्कृती आता विकसित नागरी संस्कृतीच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचली.